जरांगे आता ते आरोप करतायत जरांगे हे बालिश असणारं एक बाळ आहे। कुठंतरी काय बोलावं जरांगेंना कळत नाही। कालच आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की जरांगे नावाच्या भूताला कुठंतरी बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्यावं, परंतु बाटलीत बंद नाही केलं पाहिजे, त्याला खरं तर मेंटल हॉस्पिटलमध्ये जरांगेंना ऍडमिट करायची राज्य सरकारने व्यवस्था करावी। कारण की जरांगेंना कुठंतरी डोक्याला फरक पडल्यासारखं जरांगे प्रत्येक सभेमध्ये वेगळं बोलण्याचं काम करतात। जरांगेनं कुठंतरी स्वतःच्या वाणीला आवर घालावा असं आमचं वारंवार जरांगेला सांगतो। कुठेतरी या राज्यामध्ये या देशामध्ये अनेक मोठे नेते आहेत, वयाचा आदर केला पाहिजे। जर आमच्या ओबीसीच्या लेकरांनी जर मराठा समाजाच्या अनेक ज्येष्ठ नेत्याविषयी जर गलिच्छ भाषा वापरायला सुरू केली, कारण ओबीसी जी शिव्या देतात जरांगे भुजबळ साहेबांना, तर त्या शिव्यांचा उगम आमच्या ओबीसी पासूनच होतो, परंतु आमच्यावर संस्कार आहेत त्यामुळे आम्ही शिव्यांचा कधी वापर केला नाही आणि आम्ही करणार नाही आहोत। परंतु जर जरांगे वारंवार भुजबळ साहेबांवर जर आरोप करत असतील, भुजबळ साहेबांवर जर अशा गलिच्छ शिव्यांचा वापर करत असतील, तर येणाऱ्या काळात हा ओबीसी समाज आम्हाला सुद्धा आवरणार नाही। कारण ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाल्यात, ओबीसी समाज अत्यंत दुखावला गेलाय। जरांगेला या कुठेतरी मराठा समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जरांगेंचे कान टोचावेत असं मला वाटतं। आजच्या बैठकीतून ते झालं असेल का असं वाटतं का तुम्हाला? त्या विषयावर चर्चा नसेल झाली। आदरणीय भुजबळ साहेबांनी लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे विनंती केली असेल की साहेब तुम्ही यामध्ये तोडगा काढला पाहिजे, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि कुठेतरी तुम्ही राज्य सरकार आणि आपण विरोधी पक्ष एकत्र येऊन हे मराठा आणि ओबीसी वादामध्ये कुठेतरी तोडगा काढला पाहिजे। कारण की सर्वच पक्षांना माझं नम्र विनंती आहे की तुम्ही इलेक्शन मोडच्या बाहेर यावं आता। कारण की 5 वर्षापासून तुम्ही फक्त विलक्षण निवडणुका डोळ्यासमोर घेऊन निर्णय घेत असाल तर या राज्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।